या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत दुर्गी भुवनेश्वरीला सांगत असते की ते शाळेतले सगळे शिक्षक अधिपतींना भेटण्यासाठी फॅक्टरीमध्ये आले होते आणि म्हणे त्यांनी अधिपतींचं तर खूपच कौतुक केलं, त्यामुळे मला असं वाटत आहे की आता अधिपती आपल्याला ती शाळा काही बंद करू देणार नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की काही झालं तरी ती शाळा आम्ही बंद करणारच. एकदा का सुनबाई आणि अधिपती एकमेकांपासून वेगळे झाले की ती शाळा पाडून आम्ही त्या जागी मॉल उभा करणार. आणि हे ऐकून दुर्गीसुद्धा खुश होते. पण त्यांचं बोलणं सुरू असताना चारुहास सर त्या ठिकाणी येतात आणि त्यांना आपल्या खोलीत आलेलं पाहून भुवनेश्वरीला आश्चर्य वाटतं. ती विचारते की तुम्ही इथे काय करताय, तर चारुहास सर म्हणतात की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर भुवनेश्वरी म्हणते की हो मग बोला ना. पण चारुहास सर दुर्गीकडे बघत म्हणतात की पर्सनल आहे, त्यामुळे मग दुर्गी तेथून निघून जाते. तर भुवनेश्वरीला काही काळाच्या आधी चारुहास सर सरळ तिच्यासमोर गुडघ्यावर बसतात आणि हात जोडून म्हणतात की भुवनेश्वरी, माझी चूक झाली. मी आत्तापर्यंत तुझ्याशी खरंच खूप चुकीचा वागलो आणि त्याचा मला आता पश्चाताप होतोय. आणि चारुहास सरांना असं गुडघ्यावर आलेलं पाहून भुवनेश्वरीला तर मोठा धक्काच बसतो. तिच्या तोंडातून शब्द फुटत नसतो. तर चारुहास सर म्हणत असतात की भुवनेश्वरी, झालं गेलं ते आपण सगळं विसरून जाऊ आणि नव्याने आयुष्याला सुरुवात करू. मग त्यानंतर ते सरळ भुवनेश्वरीला लग्नाची मागणीच घालतात आणि त्यामुळे भुवनेश्वरीच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. दुसरीकडे अक्षरा घरातल्यांसाठी चहा बनवत असते. तितक्यात तिची आई त्या ठिकाणी येते. ती अक्षराला विचारत असते की तुला काही खावंसं प्यावंसं वाटत आहे का, परंतु अक्षरा नकार देते. त्यामुळे तिची आई तिच्याकडे एकटक पाहतच राहते. तर अक्षरा विचारते की आई काय झालं, आणि खरंच तू माझी काळजी करू नको, मी ठीक आहे. मला जर काही खावंसं वाटलं तर मी तुला सांगेल. आणि ते ऐकून आई म्हणते की अक्षू, मला खरंच तुझी खूप काळजी वाटते गं. तू मगाशी बाबांसोबत जे काही बोलत होती ते ऐकलं मी. आणि ते ऐकून अक्षरा आनंदाने म्हणते हो नाही, मग तुलासुद्धा आता अधिपतींचा अभिमान वाटत असेल ना. अगं खरंच अधिपती खूप न्यायी आहेत, ते कधीच कोणावर अन्याय होऊ देणार नाही. आणि बघितलंस ना, फक्त माझ्या एका निरोपावर त्यांनी सगळ्या शिक्षकांचे लगेच पगार केले. आणि अक्षराचं असं बोलणं ऐकून तिची आई म्हणते की जर अधिपती एवढे न्यायी आहेत तर मग ते तुझ्याच बाबतीत असं का वागतात. ते तुला घेऊन जाण्यासाठी इथे का नाही येत, त्यांच्या संसाराच्या बाबत निर्णय का नाही घेत. आणि ते ऐकून अक्षरा गप्प बसते. तर तिची आई म्हणत असते की अक्षरा, माणसाने फक्त स्वभावाने चांगलं असून चालत नाही गं, ते त्याच्या कृतीतून सुद्धा दिसायला हवं. आणि जर तू शिक्षकांच्या पगाराचं म्हणत असशील ना, तो काही तुमचा वैयक्तिक प्रश्न नव्हता, सामूहिक प्रश्न होता. म्हणून कदाचित अधिपतींनी लगेच ते काम केलं असेल. पण तुमच्या संसाराचं काय, तुमच्या संसाराच्या बाबतीत ते ठोस निर्णय का नाही घेत. आणि जर त्यांचं तुझ्यावर एवढं प्रेम आहे तर मग त्यांनी ती घटस्फोटाची नोटीस का पाठवली. मला तर खरंच कळत नाही आहे काय चाललंय ते. आणि ते ऐकून अक्षरा म्हणू लागते की आई, मला माहिती आहे अधिपतींचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि एक ना एक दिवस ते मला मानाने परत घेऊन जातील, तू बघ. तर आई म्हणत असते की हो अक्षरा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जे अधिपती लाखात एक आहेत ना, तशीच तू सुद्धा करोडोंमध्ये एक आहे. खरंच भाग्य आहे तुझं की त्यांच्यासारखा नवरा तुला मिळाला, पण त्यांचंसुद्धा भाग्य आहे की तुझ्यासारखी बायको त्यांना मिळाली. आणि मला खरंच कळत नाही आहे की एखादा माणूस आपलंच भाग्य आपल्या हाताने दूर कसं काय सारू शकतो. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की आई, आमच्यामध्ये ना फक्त गैरसमज झाले आहेत, पण तू काळजी करू नको, आमचा नवा नवा संसार आहे. आमच्याकडून अनेक चुका घडल्यात, पण आता यापुढे तसं होणार नाही. आम्हाला कळून चुकलंय की आम्ही एकमेकांपासून दूर नाही राहू शकणार. त्यामुळे आता जेव्हा आम्ही एकत्र येऊ ना, तेव्हा एकमेकांना घट्ट धरून ठेवू, कधीच एकमेकांपासून दूर जाणार नाही. यापुढे काय वाटेल ते झालं ना, तरी मी अधिपतींना कधीच सोडून इकडे येणार नाही. आयुष्यभर कायम त्यांच्या सोबतच राहील. आणि अक्षराचं ते बोलणं ऐकून आई तिच्याकडे पाहतच राहते. दुसरीकडे चारुहास सर अजूनही गुडघ्यावरच बसलेले असतात आणि भुवनेश्वरी पुढे हात जोडून रडतच म्हणत असतात की भुवनेश्वरी, माफ कर मला, मी आत्तापर्यंत तुझ्याशी वाईट वागलो, प्रत्येक गोष्टीसाठी तुला दोष देत आलो, पण आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणू लागते की मोठे मालक, हे काय करताय तुम्ही, मी आमच्या पुढे असं गुडघ्यावर बसू नका. आणि मग ती त्यांना हात देत उठवते. ती विचारत असते की हे काय बोलताय तुम्ही. तर चारुहास सर म्हणत असतात की भुवनेश्वरी, माझी आता फक्त एकच इच्छा आहे की जे काही भूतकाळात घडलं ते आपण विसरून जाऊ.
मला आता फक्त माझ्या मुलाचा संसार महत्त्वाचा आहे आणि त्याच्या संसारासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तुझी इच्छा होती ना की मी तुला बायकोचं स्थान द्यावं, तर मग ठीक आहे, मी तुझ्याशी लग्न करायला, तुला माझ्या बायकोचं स्थान द्यायला तयार आहे. पण त्या बदल्यात फक्त माझी एक इच्छा पूर्ण कर. माझ्या मुलाचा सुखाचा संसार होऊ दे. माझी सून पुन्हा या घरात येऊ दे. बाकी मला काही नको. तू जे सांगशील ना ते मी सगळं ऐकेल. मी तुला कोणत्याही गोष्टीसाठी दोष देणार नाही. तुझ्याकडूनही चुका घडल्या आणि माझ्याकडूनही चुका घडल्या, पण त्या आपण सगळ्या काही विसरून जाऊ आणि नव्याने सुरुवात करू. आणि चारुहास सरांचं असं बोलणं ऐकून भुवनेश्वरी तर रडू लागते. ती फक्त त्यांच्याकडे पाहत असते. तर चारुहास सर तिच्यापुढे हात जोडून म्हणत असतात की भुवनेश्वरी, माझी फक्त एकच इच्छा आहे, माझ्या मुलाचा सुखाचा संसार व्हायला हवा, दुसरं काही नाही. दुसरीकडे अक्षरा शाळेत जाण्यासाठी निघालेली असते आणि तितक्यात इरा तिच्या पाठीमागे येते. ती अक्षराला म्हणत असते की ताई, तू काय निर्णय घेतलाय? अक्षरा विचारते कशाबद्दल? तर इरा म्हणते घटस्फोटाबद्दल. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की मी अधिपतींना घटस्फोट देणार नाहीये. आणि हे ऐकून इरा म्हणते की अगं ताई, तू थोडा प्रॅक्टिकल विचार कर ना. त्यांना तुला नांदवायचं नाहीये, त्यांना तू त्यांच्या घरात नको आहेस, मग तू सरळ त्यांना घटस्फोट देऊन टाक आणि यामध्ये अगं आपलाच फायदा आहे. आणि इराचं असं बोलणं ऐकून अक्षराला तर धक्काच बसतो. ती विचारते की काय बोलतेस तू? तर इरा म्हणत असते की ताई, हे लक्षात ठेव, काही झालं ना तरी तुझा घटस्फोट तर होणारच आहे. मग जर आपण त्यात आपला फायदा करून घेतला तर काय चुकीचं आहे? आपण ना एक ॲग्रीमेंट करून घेऊयात आणि घटस्फोटाच्या बदल्यात भुवनेश्वरी मॅडमकडून भरपूर पैसे घेऊयात. त्यामुळे आपलं घर होईल, आईबाबांचं आयुष्य सुधारेल. अगं त्यांना तरी आपण म्हातारपणात किती दिवस असं भाड्याच्या घरात ठेवणार आहोत आणि अजून किती दिवस त्यांनी तरी देणेकऱ्यांपुढे असे हात जोडायचे? मला ना हे सगळं अजिबात पटत नाही आणि तुझ्यासोबतच माझंही आयुष्य सेटल होईल. त्यामुळे आपण भुवनेश्वरी मॅडमकडून पैसे घेऊ, मग बघ सगळं कसं ठीक होतंय ते. आणि इराचं असं बोलणं ऐकून अक्षरा खूप चिडते. ती म्हणत असते म्हणजे तुझं आयुष्य सेटल करण्यासाठी मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट देऊ का? आणि ते ऐकून इरा म्हणते की ताई, तसाही तुझा घटस्फोट होणारच आहे, मग जर त्यात आपला फायदा झाला तर काय चुकीचं आहे? आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की इरा, जेव्हा मला लग्न करायचं नव्हतं तेव्हा तर तू लग्न कर म्हणून मागे लागली होती आणि आता मला माझा संसार हवाय, नवरा हवाय, तर तुझं असं म्हणणं आहे का की मी त्यांना घटस्फोट द्यावा? आणि ते ऐकून इरा म्हणते की ताई, तुझा घटस्फोट होणार आहेच ना, मग कशाला ही सगळी नाटकं करतेस? पण ते ऐकून अक्षरा स्पष्टपणे तिला सांगते की तू ना तुझ्या संसाराकडे लक्ष दे, माझ्या संसारामध्ये लुडबुड करू नको. आणि ती सरळ तेथून निघून जाते. दुसरीकडे भुवनेश्वरी आणि चारुहास सर बोलत असतात. चारुहास सर आत्तापर्यंत भुवनेश्वरीबद्दल जे काही बोललेले असतात, तिच्याशी जे काही वागलेले असतात, त्या प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक कृतीसाठी तिची माफी मागत असतात आणि म्हणत असतात की मी खरंच खूप उशीर केला आहे, पण आता मला अजून उशीर करायचा नाही आहे. मी माझं तर आयुष्य उद्ध्वस्त केलंच, पण माझ्या मुलाचाही संसार उद्ध्वस्त केला, पण आता माझं हे घर मोडकळीस आलं आहे, ते मला सावरायचं आहे आणि ते तुझ्या मदतीशिवाय शक्य नाही आहे. त्यामुळे तू प्लीज माझ्यासोबत लग्न कर. तू ज्या मुलावर माया करतेस त्या मुलाच्या संसारासाठी एवढं तर करायलाच हवं. आपण सगळं विसरून जाऊयात. आणि चारुहास सरांचं असं बोलणं ऐकून भुवनेश्वरी म्हणत असते की आमचं हेच तर स्वप्न होतं की तुम्ही आमच्या पायाशी यावं, आम्हाला लग्नाची मागणी घालावी, आम्हाला या घरची राणी बनवावी. आणि जेव्हापासून आम्ही या घरात आलो ना तेव्हापासून हेच स्वप्न आम्ही उराशी बाळगलं होतं. पण ते स्वप्न कधी आमच्या हट्टामध्ये आणि नंतर सुडामध्ये बदललं तेच कळलं नाही. पण आम्ही हे स्वप्न कायम आमच्या मनामध्ये घोळवत राहिलो होतो. पण आत्ता तर आम्ही आशाही सोडून दिली होती की कधीतरी असं काही घडू शकतं. पण आत्ता आमचं हे स्वप्न सत्यात उतरलं आहे, पण तरीही आम्हाला आनंद का होत नाही आहे काय माहिती. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की अगं भुवनेश्वरी, तुला इतकी वर्ष जे हवं होतं ते तर आता मी केलं ना, मग तरीही तुझ्या डोळ्यात पाणी का? तर भुवनेश्वरी म्हणत असते की हो मोठे मालक, तुमचं बरोबर आहे, आम्हाला जे हवं ते तर आम्हाला मिळालं, पण आता त्याच्या आनंदापेक्षा ना तुमची ही अशी झालेली अवस्था पाहून आम्हाला वाईट वाटते. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की तुला याचं वाईट वाटतंय, यात काय लॉजिक आहे? आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की प्रेमात कुठे काय लॉजिक असतं, आणि आम्ही ना खरंच तुमच्यावर मनापासून प्रेम करतो, आम्ही कधीच तुमचा मनातून तिरस्कार केला नाही.
मला फक्त एक हक्काचं स्थान हवं होतं. आम्ही ठरवलं होतं की तुमच्याच जवळ जगायचं आणि तुमच्याच जवळ मरायचं. काही झालं तरी तुमच्यापासून दूर जायचं नाही. आणि मग ती रडतच तिथे बसून राहते. तर चारुहास सर म्हणत असतात की भुवनेश्वरी, आता आपण हे सगळं सोडून देऊ आणि अधिपतीच्या संसाराचा विचार करू. मी तुझ्यापुढे हात जोडतो. मला खरंच आता दुसरं काही नकोय. फक्त अक्षराला तू मानाने घरी घेऊन ये. तर दुसरीकडे अक्षरा चारुहास सरांना फोन करत असते, पण ते काही कॉल रिसीव करत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत फुलपगारे सर अक्षराला सांगत असतात की दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होतोच. तर दुसरीकडे चारुहास सर भुवनेश्वरीला म्हणतात की जर तू माझ्या सुनेला घरात परत घेऊन आलीस ना, तर तुला जे स्थान हवं आहे ते मी मिळवून देईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.